जय शिवराय मित्रांनो एप्रिल महिना सुरू झालेला आहे आणि साधारणपणे 15 एप्रिल पासून खरीप हंगाम 2024 च्या पीक कर्जाचं वाटप देखील सुरू होईल आणि हे वाटप सुरू होण्यापूर्वीच बँकर समितीच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024 करता दिल्या जाणाऱ्या पीक कर्जाच्या प्रति हेक्टरी दरामध्ये 5% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ज्याच्यामुळे ऊस असेल किंवा इतर फळबागा असतील किंवा खरीपाची जी पिकं असतील याच्या पीक कर्जाच्या दिल्या जाणाऱ्या हेक्टरी रकमेच्या 5% वाढ करण्याचा निर्णय याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे। तर एकंदरीत हेक्टरी काय दराने हे पीक कर्ज दिले जातील याची देखील माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यामध्ये पहिलं पीक आहे ऊस। याच्यामध्ये ऊस आडसालीसाठी 1,65,000 रुपये प्रति हेक्टर एवढं कर्ज दिलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये 5,000ची वाढ करण्यात आलेली आहे। पूर्व हंगामी ऊसासाठी 1,55,000 रुपये तर सुरूसाठी 1,55,000 रुपये। द्राक्षामध्ये सर्वसाधारण वायनरी द्राक्षासाठी 3,70,000 रुपये। निर्यातक्षम जे द्राक्ष असतील एक्सपोर्ट क्वालिटीचे याच्यासाठी सुद्धा प्रति हेक्टर 3,70,000 रुपये, याच्यामध्ये देखील 20,000 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। केळीसाठी 1,50,000 रुपये प्रति हेक्टर, टिश्यू कल्चर केळीसाठी 1,80,000 रुपये प्रति हेक्टर आणि जे काही खोडवा केळी असेल याच्यासाठी 1,20,000 रुपये प्रति हेक्टर, याच्यामध्ये देखील 20,000 रुपयाची प्रति हेक्टर वाढ करण्यात आलेली आहे। मकामध्ये स्वीट कॉर्न मकामध्ये 40,000 रुपये प्रति हेक्टर, पानमळ्यासाठी 80,000 रुपये प्रति हेक्टर, ज्याच्यामध्ये 25,000 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। बटाटा खरीप 1,05,000 रुपये, सुधारित बटाटा वेपरसाठीचा 1,05,000 रुपये, याच्यामध्ये देखील 5,000 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। कापसामध्ये जिरायत संकरित कापसासाठी 65,000 रुपये जे गेल्या वर्षी 52,000 रुपये होते, याच्यामध्ये देखील 13,000 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। कपाशी बागायत संकरितसाठी 76,000 रुपये जे 71,000 रुपये होती, याच्यामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे। ज्वारीमध्ये संकरित सुधारित ज्वारी जी आहे, जिरायतची ज्वारी जी आहे, याच्यामध्ये 44,000 रुपये प्रति हेक्टर। बाजरीसाठी खरीप रबी दोन्ही बाजरीसाठी 43,000 रुपये प्रति हेक्टर, जिरायत बाजरीसाठी 35,000 रुपये प्रति हेक्टर, याच्यामध्ये देखील 10,000 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। भातामध्ये आंबेमोहर इंद्रायणी पवना अशा जातींसाठी 75,000 रुपये प्रति हेक्टर, संकरित भातासाठी 75,000 रुपये प्रति हेक्टर, याच्यामध्ये 10,000 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। मूग 20,000 रुपये प्रति हेक्टरवरून 27,000 रुपये प्रति हेक्टर करण्यात आलेला आहे। मिरची रबीसाठी 1,00,000 याच्यामध्ये 25,000 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। लसणासाठी 60,000 रुपये ज्याच्यामध्ये 20,000 रुपये प्रति हेक्टर वाढ करण्यात आलेली आहे। हळदीसाठी 1,36,000 रुपये ज्याच्यामध्ये 30,000 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। कांदा खरीपासाठी 1,05,000 रुपयाची, तर फळबागामध्ये लिंबासाठी 80,000 रुपये, पेरूसाठी 1,05,000 रुपये, पपईसाठी 85,000 रुपये, डाळिंबासाठी 2,00,000 रुपये ज्याच्यामध्ये 25,000ची वाढ करण्यात आलेली आहे। सीताफळ 60,000 वरून डायरेक्ट 80,000 करण्यात आलेले, याच्यामध्ये देखील 20,000 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये तेलवर्गीय जे बी आहेत ज्याच्यामध्ये तीळ असेल, सूर्यफूल असेल, सोयाबीन असेल, जवस असेल, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही। ती पीक कर्ज जशी आहेत तशी राहतील। मित्रांनो, या पीक कर्जाच्या दरामध्ये वाढ जरी करण्यात आलेली असली तरी गेल्या हंगामामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। बरेच सारे शेतकरी पीक कर्जमाफीपासून वंचित आहेत। अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी आता नवीन कर्ज दिली जात नाहीत किंवा ज्या शेतकऱ्यांची पुनर्गठन केली जातील त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता तीच पीक कर्ज समायोजित केली जातील, नवीन कर्ज दिली जातील की नाही दिली जातील हे देखील या ठिकाणी सांगता येत नाही। आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती आता खरीप हंगाम 2024 मध्ये या पीक कर्जाचे दर जरी वाढवले तरी त्याचा फायदा किती शेतकऱ्यांना होतोय हे देखील या ठिकाणी पाहण्यासारखं आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीसारखे पर्याय देऊन शेतकऱ्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाने विचार केला गेला पाहिजे आणि हाच एक मोठा शेतकऱ्यांसमोर पर्याय असू शकतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे पीक कर्जाच्या दराच्या संदर्भातील ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।